गुरुर्मूर्ति मंत्रमूलं गुरुर्वाक्य पूजा सत्य मंत्र सत्य गुरुवाक्य सुधा सत्य अन्यथा शरणं नास्ति तस्मात् करुणभावेन वक्रतुंड महाकाय निर्विघ्न कुरु मे देव सर्वमंगल मांगल्ये शरण्ये त्र्यंबके गौरी मनोजयं मारुततुल्य वेगं तथात्मजं वानरयूतमुख्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां तं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् गुणागुणकं तस्मै श्री गणाय नमः तस्मै श्री शान्तिये नमः ओम गणाय नमः जनार्दनाय नमः जनार्दनाय नमः अब नमो श्री जनार्दना नाई भव भावना न देखोनी नमन से चरण की सगळ्यांना वंदन करू. त्याचप्रमाणे सद्गुरूंचे नाम मात्र हेच आम्हा सकळ मंत्र नाम सर्वत्र सद्गुरूंचे. त्याचप्रमाणे बघा आणखी एक महत्वाची गोळी नाथाने भागवतामध्ये घेतली आहे. न करिता सद्गुरु भजन आणि न करिता सद्गुरु भजन नवे भववृक्षाचे जरी कोटी कोटी अशा रीतीने बघा गुरुंच्या नामाचा किंवा भजनाचा महिमा भागवतामध्ये कोणी वर्णन केलेला आहे. आपल्या नाथ महाराजांनी वर्णन केलं आहे. म्हणून अशा बाबांच्या चरणी साष्टांग जन्मत करूया. त्याप्रमाणे या भूमिती पंचगंगेश्वर महादेव असे आताच आपण गणपती गेलो काय पकाल पुढचा गणेश बाबा तसंच पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी जय चरणी वंदन करूया. चंद्रभागे जय चरणी वंदन या भूमीला आणि मातेला वंदन. तसंच या संघ सत्र उपस्थित असलेली आपले ब्रह्मचारी नागेजी ब्रह्मचारी आपले रवीनंदक आणि स्वामी आपले दुर्वागिरी महाराज हे शिवदास रवींद्रजी आहे सर्व साधक. तसंच उपस्थित असलेले सर्व पंढरपूरचे भीमभद्रवाड आता भटंबरे चिंचोलीवाड या परिसरामध्ये जन्माला कशा जन्माला सर्व भाग्यवान सज्जन तसंच
वार्षिक कार्यक्रमाचा 15 सोहळा ज्या निमित्ताने उपस्थित झालेले अनुष्ठानासाठी अनेक तालुक्यानं गावागावून आलेले गुरुभक्त, दुसरा जिल्हा सेवक, तालुका सेवक, गावसेवक, भावसेवक, जसं आमचे पुण्याचे वर्ग, मंगीचे वर्ग, पुण्याचे मंगळ दिसून राहिले, तसे या कार्यक्रमाचे नियोजन करणारे आपले रमेश भाऊ ठोंबरे, जायला दिवी नगरचे जिल्हा साहेब आणि त्यांचे सहकारी सुदाम शेरगे वर्ग, हातात द्राक्ष बागाला आहे ते चोपडून आले वर्ग, तसे आमचे गंगाधर वर्ग ते राहुरीचे ना, अशा रीतीने बघा उपस्थित असले तर सिन्नरचे बघा आमचे मेंढी सगळे गीते ज्यांचा सुंदर संकल्प आहे बरं का, काय संकल्प आगळा संकल्प आहे. एक बघा ट्रॉली कांद्याची गेली की त्यातील 1 क्विंटलचे पैसे बाबाला द्यायचे बघा, संकल्प समजला का? काय 1 क्विंटल आपलं 1 ट्रॉली कांद्याची गेली त्याला किती त्याचे बाबांना किती द्यायचे 1 क्विंटलचे पैसे बघा. तसं सोयाबीनचं जे पीक केलं ना त्यात सुद्धा फरक असा वाटा बरं. यांनी सुंदर संकल्प केला आहे की आपल्या शेतीमध्ये जेवपर्यंत घेईल त्यांना काही वाटा बाबांचे अर्पण करायचा. आणि बोली दशा झाल्याप्रमाणे तो अर्पण सुद्धा केलेला आहे. ज्याचे 36,000 काही बरोबर 36,000 हां किती 36,790 बरं का. तर टाकावं मी चार सुंदर याला म्हणतात धन चाहे तो दान करो बरं काही धन तो दान कर असं ज्यांना महिमा काय नाही. तसं आमच्या पंढरपूरच्या अनेक रुक्मिमाता सवसर माता वगैरे तर इतरही आमच्या महासमाजाच्या माता की बालगोपाल या सर्वांचं जरा जोरदार अभिनंदन करण्यात काय बघा सेवेचं फळ असतं बरं का. आता गीते मामाचा विचार केला बरं का, इथे महाभयंकर आजार असले बरं की काय आजार वाचली ती ते आता दिसून नसते आपल्याला असं जे म्हणतात श्रद्धावान भक्त लभते ज्ञानवान. श्रद्धा बघा या अध्यात्मामध्ये फार महत्वाचे आहे. आजच्या सांगा सत्रामध्ये आजचं आपलं चित्तपुष्प हे 5व्या दिवसाचं 5वं पुष्प. असं पहिल्या दिवशी आपण काय विषय मांडला, जय बाबाजी भक्त परवाचा सदस्य भक्त की कसा असावा आणि कसा नसावा, की तो कसा राहिला पाहिजे कसा नाही राहिला पाहिजे या मुद्द्यावर आपण चर्चा केली, संवाद केला. त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी भक्त पाहायला मिळाला का. म्हणजे सर्वात महत्त्वाचं बघा निर्व्यसन का निर्व्यसन का. कारण गोचरासारखं व्यसन माणसाला झालं. आज सकाळी पाहिले ना त्याने का ते नोटते काढले खायला होते की त्यांच्यामध्ये बरेच व्यसनी होते की कोणाला कोणतं व्यसन बघा. अनेक दिवस मग ते बरं का बाबावरच होते, मग त्यांचं व्यसन काय सुटत बरोबर सुटत नव्हतं. मग आता आज सुद्धा त्यांनी काय केलं, जे गोचरासारखं व्यसन त्यांना जडलेलं होतं त्यांनी ते बाबांचे अर्पण केलं. असं आपल्या अनेक बसायला भक्तांनी अर्पण केले. काढून घ्या अभिनंदन आपण या भक्ताचा. म्हणजे भक्त कसा असावा, निर्व्यसनी कसा असावा, लक्षात द्यावा, अत्यंत महत्वाचा मुद्दा. त्याप्रमाणे भक्त कसा असावा, आणखी भक्त कसा असावा, खोटं बोलणारा नसावा, म्हणजे सत्यमत. त्याचप्रमाणे असे अनेक मुद्दे लक्षात घ्या. भक्त कसा नसावा, कसा असावा. त्याप्रमाणे आपण दुसऱ्या दिवशी कोणता मुद्दा घेतला सांगा ना. दुसऱ्या दिवशी कोणता मुद्दा घेतला केलं की विसरून
हा बरं आमचे शिवदास बघा ब्रिलियंट बघा ब्रिलियंट हा थोडंसं आपण बघा बघा शांती बघा शांतीपाठ माहिती आहे माहिती बघा शांतीपाठ हा अत्यंत महत्त्वाचा वर्गाचा संस्कृतमध्ये वेदाचे मंत्री लक्षात कारण हात जोडा काशीमध्ये बघा जमीन शिक्षण चालू आहे बरं का संस्कृतचं तसं नाही का रामानंद शिक्षण चालू आहे बरं का तिकडे लक्षात आता हात जोडा हरि ओम आनो भद्रा जंतु विश्वतो दर्दासो अपरीतास उविगत देवानो जथा सदद्विरे असन्न प्रायुगो रक्षितारो दिवे दिवे देवानकुं रतिरधिको निवर्तताम् देवानकुं सत्यमुपसेदिना वयं देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे कान्तोर्वयम् विविधा पूर्वदेवयं पदं मित्रमहिते दक्षमश्रीरम् अयमनं वर्णते सोममुष्टिनं सरस्वतीनः शुभकामयत्करत तन्नो वामयो भवतो भेकरं तन्माता पितरी तत्पिताद्यो तदनावानः सोमसुतो मयोभवस्तरश्मिना श्रीगुरुनिष्णाद्योम् अधीशानं जगतस्तुपस्वतीं धियं विन्वा भवसे भूमय भयं वा स्वस्ये स्वस्ति न इन्द्रो भुवस्वराः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो विश्वदेविः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु विकलशामरुकः पुष्टिमातरः शुभं लाभानो विगते कुजमयः अग्निजिह्वामनवः पूर्वचक्षसो विश्वेनो देवा अवसादमन्यः पदन्तरणे विश्वमयामहेव पदन्तशेमाक्षरुदराः श्रीरैरङ्गैस्तरातुं तस्तरो भुवते महिदेवहितं वरायुः शतमिन्नु शरदोरन्ति देवा पुत्रानस्तत्रागरतं तमोमाः पुत्रासु यत्र पितरो भवन्ति मानो मद्यादिनिकटा दुरन्तोः अधिकृत्योरधितिरन्तरिक्षमधितिर्माता स पिता स पुत्राः विश्वे देवा अदितिः पञ्चनामधितिर्जनितं भक्त्योः शान्तिरन्तरिक्षं शान्तिः पृथ्वी शान्तिरापः शान्तिरुपदयः शान्तिः गणस्पतयः सर्वत्वं शान्तिः पामा शान्तिरेधि ततो वतः समीहते ततो नो अभयं गुरुशन्नः प्रदाभ्यो भयन्नः प्रसुभ्यः सुशान्तिर्भवतु काय मंत्रामध्ये सामर्थ्य असं की वेदाचे मंत्र असं आपण सर्व सेवक सेवकाला किती पदव्या सांगितल्या बाबांनी तुम्हाला बरं का किती 8 तुम्हाला 8 पदव्या आहेत जे जिल्हा सेवक आहे गाव सेवक तालुका सेवक या प्रत्येकाला किती पदव्या आहे आता पहिली पदवी कोणती ड्रायव्हर तुम्ही सोनं कोण आहे बघा बाबांच्या भक्ती मागे ड्रायव्हर आहे की पहिले ड्रायव्हर दुसरं
दुसरं कोण आहे पोस्ट म्हणे, तिसरं वायर म्हणे, चौथं कोण आहे वार्ताहर वार्ता, पाचवं कोण आहे हा नाही ना गडी गडी नाही का सालदार गडी बघा आपण, सालदार गडी गुरुची आपण कोण आहे सालदार गडी लक्षात. पुढे आणखी 6वं मावळे मावळे, 7वं धर्मी आणि 8वं सेवक. लक्षात घ्या 8 पाद्य आहे तुम्हाला, अष्टवर्ग लक्षात घ्या. जर टाळीवर बघा आपल्या सर्व म्हणून या प्रत्येकाने त्या पदवीचा विचार करून काम जर केलं ना तर नॉट इम्पॉसिबल, काहीच अशक्य नाही जगामध्ये. म्हणून त्यानुसार आज आपण विषय घेतला कोणता 35-19 पर्यंत, अर्थात जनशांती धर्म 16, की त्यासाठी प्रत्येक गावाला कसे टार्गेट राहणार आहे. पहिले अनुठान जागा, समजा यांचं गाव कोणतं, कोपरगाव तालुक्यातलं यांचं गाव नाटेगाव यांचं शिर्डी का, शिर्डी आपली तुळशीराम कदले आहे वाटतं ना, नाही तुळशीराम कदले नाही का आपलं, शिर्डीचे ते गावसेवक आहेत. त्यानुसार पहिलं टार्गेट कसं वाचणार आहे अनुष्ठानचं घेणे. जसं आताच आमच्या नागेजींनी आपले चांगल्या होण्याचा मुद्दा दिला केला की चांगल्या सुद्धा सोलापूर जिल्हा वर्ग, पंढरपूर तालुका आणि चिंचोली पटुंबरी परिसरातील अनेक भाग्यवान उपद्रव माता भगिनी त्यांनाही वगैरे सवय करावे. ज्या टाळे होत्या काही अनुष्ठानला, काही यज्ञपूजन, काही सेवेला, काही पाराक वगैरे केली, अशा अनेक माध्यमातून बघ या ठिकाणी याही परिसरातील काही भक्त उपस्थित राहणार आहे. पहिलं टार्गेट काय अनुष्ठानचं. त्यामुळे दुसरं काय यज्ञपूजा. यज्ञपूजेला आपल्याला कोणाला बसवायचं आहे, आपले जे सेवक आहे ना, मग तालुका जिल्हा असो गावसेवक असो, यांना का बसवायचं. आजपर्यंत तुम्ही काय केलं, दुसऱ्याला बसवलं बघा, तेच मोठे झाले. आपल्याला काय करायचं आहे, आपलेच माणसं आपल्याला मोठे लक्षात. त्यासाठी अनेक बाबा उदाहरण देत असतात. आपली माणसं कशी मोठी, आपण कशी मोठी करू शकतो लक्षात. जसं आपलं गाव कोणते खरेदी करायचं असलं ना, कोणाला खरेदी करायचं आहे की नाही. कोणतं दुकानदार पाहायचा की नाही, हिंदू म्हणता बरं का, चांगदेवाना हिंदू, दुकानदार म्हणता हिंदू लक्षात. हिंदू जो असेल बघा त्याच्याकडूनच माल खरेदी करा लक्षात. त्याचा अर्थ आपल्याला काय, आपलाच मनुष्य आपल्याला मोठा करा लक्षात, मोठा करायचा. आणि आतापर्यंत काय झालं, आपण काय लोकांनाच मोठं केलं, दुसऱ्याच मोठं केलं, त्याच्यामुळे काम बिघडलं लक्षात. आणि मग त्या अनुषंगाने लक्षात अनुष्ठानात अशी यज्ञपूजावाले असतील, मग यज्ञपूजावाले 3 दिवस आणि 14 सांगतात. त्याचप्रमाणे 2 टर्ममध्ये आपली यज्ञपूजा चालणार आहे. काही फक्त 3 तासासाठी सहभागी होतील. काही किती, काही प्रमुख यजमान आणि काही सप्रमुख यजमान असणार प्रत्येक कुंडावर. अशा यज्ञाचा सोहळा संपन्न होणार आहे. काही नंददीपा की एका गावातून किती राहणे, फक्त बरोबर जागा ना, नंददीपाला किती राहणे एका गावातून, 2 राहणे, 2, एक कोण आणि 2 दुसरं कोण लक्षात. म्हणजे एक पुरुष आणि एक महिला सारखे. नंददीपाचं टार्गेट प्रत्येक गावचं एक आहे. त्याप्रमाणे आणखी काय सांगितलं, नामसंकीर्तनाला काय सांगितलं, या गावातून किती आहे की 10-15 सहज येऊ शकता की. अशा रीतीने बघा नामाचं कीर्तन असेल आणि त्याच्याबरोबर आत्मजप साधण्यावाले त्याचबरोबर बघा सहभागी होऊ शकतात. अशा रीतीने आपल्या सर्वांना काय करायचंय, अनेकांना काय वाट सांगायचं. त्याच्या अनुष्ठानाचा महिमा काय, अनुष्ठानाचा महिमा आपण त्या ठिकाणी त्या परिवाराला, त्या व्यक्तीला बघा आपण सांगितलं पाहिजे.
हे सर्व का करायचं? आम्ही बी आणि तुम्ही बी असे काय. जसं आमच्याने काय समाधान त्यांचे काय भाचे असतील आणि कोणकोणते नाटक गेली सगळे आता बघा भाचे गेली आणखी कोण करेल नाही भाच्याला आणून कोण कोण आणून ठेवलं बसवलं आता तुमचे नाही का दाजी आहे ना दाजी मग भाचे दाजी वर्ग अशा अनेक नातेवाईकांना बघा त्यांनी सहभाग केला. अन्न सुद्धा म्हणजे बद्ध आपली नातेवाईक आपण काही बरोबर म्हणजे लक्ष्मीच्या घरचे बघा लक्ष्मीच्या मायाच्या घरचे काही आता सवय करायची काही भावा घरची असे काही समजा त्यांची कन्या काही जावई तसं किंवा मुलाची समजा मुलाचं लग्न होईल मुलाचं समजा मी सुनवाईच्याही ते काही गरजे गावाच्या अशा अनेक बघा माध्यमातून अण्णा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न करण्याचा आणि माणूस करण्यात म्हणून आपण होता ना कोशिश करने वाले की आणि कोशिश करने वाले की अशा अध्यात्मामध्ये प्रयत्न केल्याशिवाय काही शक्य आपलं मिळणार नाही. म्हणून म्हणतात संसार हा होत राहतो परमार्थ करावा लागतो. काय परमार्थ करावा लागतो संसार होत राहतो. म्हणून मग संसारामध्ये काही सांगावं लागतं का? बायको करा कोणाला सांगावं लागतं का? बायको करा कोण सांगत नाही. जसं बाबाजी म्हणायचे असं संसार करायला बायकोला ती बायको तसं परमार्थ करायला कोण लागतं? गुरु लक्षात ठेवतील. अशा अनुषंगाने आपल्याला की आम्ही जसं या भक्ती मार्गामध्ये आल्यानंतर आपलं कल्याण झालं की तर इतरांचंही सुद्धा आपल्याला बघा कल्याण केलं पाहिजे. कारण सूत्र काय म्हणतं बघा धर्माच्या सूत्र काय म्हणतं? जर तुम्ही दुसऱ्याचं चांगलं चिंतलं तर तुमचं काय होईल आहे की नाही? दुसऱ्याबद्दल तुम्ही काही चिंतलं चांगलं चिंतलं तर तुमचं काय होईल? चांगलं होईल. जर तुम्ही दुसऱ्याबद्दल काही चिंतलं वाईट चिंतलं तर तुमचं काय होईल? अशात किती सूत्र मत सोपं मत सूत्र. याचं उदाहरण मग याचं उदाहरण आहे. याचं उदाहरण बरं का हिरण्यकश्यपूची बहीण कोण होती? तिचं नाव काय? होलिका. आता नाही का फाल्गुन मध्ये होळी येत असते. हिरण्यकश्यपूची बहीण होती होलिका. तिनं तपश्चर्या केली होती. तपश्चर्या आणि तपश्चर्या करून कोणता वर मिळाला होता? मी ज्याला काय करील कवटाईल तो भस्मायला लागला. भस्माई लक्षात असं वर कोणी प्राप्त केला होता? त्या होलिका लक्षात. आणि मग हिरण्यकश्यपूने सुद्धा अनेक वर मिळाले ते बरं का. हिरण्यकश्यपूने देव किती वर घेतले होते ऐका. हिरण्यकश्यपूने वर घेतले होते देवाकडून. किती वर घेतले होते? पहिला वर काय माहिती बरं का? म्हणे देवा मला मरण नको. काय म्हणे हिरण्यकश्यप देवाला? काय म्हणे? मला मरण नको. देव काय म्हणले? सुट्टीचा नियम आहे. काय नियम आहे? जो जन्म आला तो एक दिवस तेव्हा मी हा तुला काही वर घेऊ शकत नाही म्हणे. आणि मग दुसरी बरं मागितली. कोणती बरं मागितली? म्हणे बर का मला मरण कसं नको म्हणे. शास्त्र नको आसरणे मला मरण नको म्हणलो. कशाने मरण नको मला? कोणत्याही शास्त्राने मला मरण आलं पाहिजे आणि आसरणे मला मरण नाही पाहिजे. पहिलं. दुसरं वर का माहिती आणखी? पाण्यात नको जमीन नको. बरं का काय? पाण्यात नको जमीन मला मरण नको म्हणे. तिसरं काय वर मागितलं आणखी? घरात नको बाहेर नको. बरं का घरात नको बाहेर नको मला मरण नको. आणखी स्त्रीच्या हात नको मग पुरुषाच्या हात मला मरू नको. बरं का असे वर मागितले. आणखी रात्री नको दिवसा नको. बरं का आहे की किती वर मागले बघा देवाला का. मात्र देवाची लीला हो ना किती आघात आहे. आणि मग ज्या वेळेला भगवंतांनी काय लीला केली माहितीये का?
त्या हिरण्यकशिपूच्या पोटी जन्माला कोणाला घातलं? प्रल्हाद. दुसऱ्याच्या नाही, ते कोणाच्या त्याच्याच बघा पोटी जन्माला. कोणाला? प्रल्हादाला वगैरे जन्माला आणलं. आणि तो प्रल्हाद जन्माला येऊन काय करायला लागला? हो, काय बघा भगवंतीला आघात येते. जन्माला त्याच्याच घरी मुलगा म्हणून प्रल्हाद आला. आणि तो प्रल्हाद काय करायला लागला? मग बरं का, लहानपणापासूनच प्रल्हादची आई कोण तेव्हा काय येतो आणि तिला कुठं ठेवलं होतं बघा? आश्रम का, नारदांच्या आश्रमात. कुठं? बघा, गर्भवती असताना बघा गया कुठं होती? नारदांच्या आश्रम मध्ये होते. आणि म्हणून संस्काराला लक्षात घ्या. राक्षस कुळात बघा सुद्धा संस्कार झाले. ते संस्कार कधी झाले? लक्षात घ्या, गर्भात असताना संस्कार झाले. तरी सुद्धा तो राक्षस जन्माला येऊन तो कोणाला भजन करायला लागला? कोण भजन करायला आता बघा, इकडे प्रतिज्ञा कोणी केली माहितीये का? हिरण्यकशिपूने काय प्रतिज्ञा केली होती? माझ्या राज्यात कोणी देव तुझं नाव जर घेतलं त्याला मी जिवंत ठेवणार नाही. लक्षात घ्या. काय बघा प्रतिज्ञा राक्षस कुळात असलेल्या हिरण्यकशिपूने. आता त्याच्याच घरात त्याच्याच पुढे जन्माला पडला. तो काय करायला लागला? मग याला जिवंत ठेवायचं नाही ना, बरोबर? कारण प्रतिज्ञा जिवंत ठेवायचं नाही म्हणून मानासाठी अनेक प्रयत्न केले की नाही. पहिला प्रयत्न काय केला? कुठून लोटलं त्याला? आहे की नाही? खड्या उंच अशा पर्वता डोंगर मग लोटलं. लोटल्यानंतर काय झालं? देवाने आणलं बघा फुलासाठी झुलून घेतलं काय. आणि तो पुन्हा भजन करीत कुठं आला? पहिला प्रयत्न फसला. मग दुसरा प्रयत्न काय केला पाहिजे? जिवंत ठेवायचं प्रयत्न नाही ना, जिवंत ठेवायचं नाही. मग दुसरा प्रयत्न कोणता करण्यात आला? हा, जसं आता काय भजन आहे का? भजे आपल्याला भजे करायचे बरं काय की नाही? नियोजन करा बरं का, झाली सुट नाही. जसं आज सुंदर काय बनवलं की काय सुंदर काय बनवला? हा, गुलाबजामुन. आणि आमचं आवडतं बरं का, नागेश मला आवडते बरं का. मिळाले तुम्हाला? मिळाले का? असं कोणी आहे का त्याच्यामध्ये? अनुष्ठानामध्ये असं कोणी आहे का? मला गुलाबजामुन मिळाले ना असं उभं राहा कोणी आहे का? बरं ते समोरचे मध्ये आता पंढरपूरचे तुम्हाला मिळाले की नाही? तुम्हाला मिळाले का प्रसाद? ज्याने जे सुंदर परिश्रम करून तिकडं भजे बघा, भजे तर काय नसले असं तेल दाखवतात. तसं काय झालं बघा, काय झालं? तेल उकळतं बघा, उकळत्यापर्यंत त्याला जाळ ते लक्षात घ्या. आणि त्याला त्याला कोणाला टाकलं आणि त्याला टाकल्यानंतर परत काय करायला लागला? लक्षात घ्या. दुसराही प्रयत्न फासला की. तिसरा प्रयत्न काय केला? मग
हा अत्यंत काळा म्हणून काळसर्प अशी विषारी नाकार ना कसं पानले एका खोलीमध्ये, आणि त्या खोलीमध्ये याला काय केलं कशासाठी ही सर्पदंश या म्हणजे नाग याला दंश करतील हा मरल काय येतो. मग आता तिला काय झालं नागराने तुला त्याच्यावर काही छायचं तर बघा तसं नाही. बाबाजींच्या नाही का नाथ महाराज असेल बाबाजी असेल त्यांच्या शेवर सुद्धा नागराजांनी काय धरलं होतं, आणि यांचं काय चालू होतं तिसरा प्रयत्न फसला, मरणी ना प्रहार झाला. अजून कोणता प्रयत्न केला पुढचा, हत्तीच्या पाया केली, पिसाळलेल्या हत्तीच्या पाया केलेला तोडायचं आणि याला मारायचा असा प्रयत्न करण्यात आला. मग पिसाळ आहे बघा हत्ती बघा असं त्याला मैदानामध्ये काय केलं बसवण्यात आलं, पण प्रहार झाला. आणि तिथे कोणता हत्ती सोडला, पिसाळ कुत्र कसं राहत माहितीये का, सगळं पिसाळ हत्ती बघा. आणि त्या पिसाळ हत्तीने काय केलं माहितीये का, हत्ती बघा त्याच्या बाजूने चालला, फळ बघा फळ हाती गेला, आणि त्या हातीने काय केलं सोने उचललं पुढे आपल्या पाठी उठवलं बरं का. काय त्या प्रसादाला हातीने काय केलं आणि हाती चालू लागला, भजन सुरू झालं. नसली का मिरवणूक गाडी द्या बाबाजी हातीवर गाडी द्या, बैलगाडीवर गाडी द्या, रथावर गाडी द्या, कोणतं डोकं लागलं बघा मिरवणूक सेक्टर. अशा रीती बघा प्रधान मरण घेईना. अनेक प्रयत्न करत आले मात्र प्रधान काय मरण. हे कळालं कोणाला, प्रल्हादची बहीण बरं का, कोण होलिका, तिला कळालं की आपल्याच भावाच्या पोटी कोण जन्म आलेले प्रल्हाद, आणि त्याला माणसाने भावाने अनेक प्रयत्न केले मात्र त्याला काय मरण येते म्हणे. मग ती होलिका आली बरं का भावाकडे आली आणि काय म्हणू लागली, कशी बोला म्हणे, दादा तुम्ही कशा एवढी कुठाने करते म्हणे, त्याला मारायसाठी म्हणे. मी त्याला काय करते एका क्षणात काय करते म्हणे, जाऊन भस्म करते बरं का. आणि मग कोणता दिवस होता तो, फाल्गुन का फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता. मैदानामध्ये छप्परला झाला का ठेवण्यात आलं. आणि होलिकाने काय केलं, मग काय विचार केला, आता या प्रकाराला काय कवटायचं भस्म करायचं वर वरदान होतं का. मग त्या होलिकाने बघा आपण केसर मोकळी सोडली बरं का, आता ती राक्षसीनच होती की. आणि मोठ्या बघा चिरकाळ्या आरोला ठोकून ती त्या प्रल्हादाकडे बघा धावत गेली. धावून त्याला काय केलं, पकडलं, कबड्डीमध्ये पकडल्यानंतर काय झालं, कोणा जाळ झाला, आणि त्या जाळामध्ये कोण भजन चालू होतं, म्हणजे बघा प्रल्हादाचा काय भाव होता, भगवंत मला तारणार आहे, भगवंत मला. आणि हिरण्यकश्यप भाव काय होता, हिरण्यकश्यप भाव काय होता, हिरण्यकश्यप भाव काय होता, हा. आणि मग त्या हिरण्यकश्यप सुद्धा विचार केला बरं का, आपली बहिणीच्या काय बहिणीच्या हातण्याला मरण आलं नाही. आणि म्हणून ज्यांनी विचारलं बघा. एक दिवस काय झालं, प्रल्हाद बघा बसलेला होता, आणि बसलेला असताना त्या बापाने विचारलं प्रल्हादाला, आणि प्रल्हाद म्हणे तुलाही देव देवाचं भजन करतो म्हणे, मग सांग म्हणे या खांबामध्ये तुझा देव आहे का म्हणे. काय म्हणे कशी काय म्हणे, सांग म्हणे प्रल्हादा या खांबा तुझा देव आहे का म्हणे. तर प्रल्हादाने काय सांगितलं, माझा देव या खांबा सुद्धा आहे म्हणे. काय सांगितलं, अशा बरं काय सांगितलं, माझा देव पुढे म्हणे या खांबा सुद्धा माझा देव आहे म्हणे. मग राग आला कोणाला, मग त्या हिरण्यकश्यपाने काय केलं, कोणाला लाट मारली, त्या खांबाला लाट मारलं, काय झालं, त्या खांबाने कोण प्रगट झालं, मग नरसिंह अवतार बघा प्रगट झाला भगवंत. आणि भगवंत प्रगट होऊन काय केलं, पकडलं कोणाला पकडलं, मग आता
लक्षात का पकडलं. पकडल्यानंतर काय केलं बरं, त्याला आडवा पाडला, गुडघ्यावर आडवा पाडला. आणि मग त्यालाच विचारलं बरं का, कारण त्यांनी वर मिळवले होते ना. काय वर मिळवले होते? पहिले वर काय होता? शस्त्राने मरणार नाही. हा, शस्त्राने मरण नको, अस्त्राने मरू नको. पहिला म्हणे सांग म्हणे माझ्या शस्त्र आहे का म्हणे, अस्त्र आहे का म्हणे, नाही म्हणे. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न काय विचार? सांग म्हणे. हा, पाण्यात आहे का, जमिनीवर आहे का? मग पुढं मांडीवर लक्षात, गुडघ्यावर सांगतो. तिसरा आणखी विचारलं, हा, स्त्री आहे का, पुरुष आहे का, कोणता अवतार होता? पुढे आणखी काय? रात्र का दिवस आहे का, त्याला सूर्य कुठं होता? त्याला का मावळता, सूर्यास्ताचा टाइम होता. आणि सर्व वरातून काय केलं? त्याला मुक्त केलं फक्त. आणि मग काय केलं? असा काय केला? जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं नाही तसं इकडे नरसिंह अवतारामध्ये भगवंताने काय केलं म्हणून आपण काय म्हणतो? बचाने वाला है भगवान, आपला हे उदाहरण कोणत्या विषयावर झालं? दुसऱ्याबद्दल वाईट विचार करायचा. जर वाईट विचार कराल तर काय होईल? जो दुसऱ्याबद्दल वाईट विचार करेल तर वाईट कोणाचं होईल? जर दुसरं गेलं कशी बने, कोणाला तो प्रगला मारायला गेला, कोणाला मारावं लागलं? मग ती बहीण त्याला मारायला गेली, कोणाला मारावं लागलं? किती बघा महत्वाचा आणि सोपा विषय केली. म्हणजे जर दुसऱ्याबद्दल तुम्ही जर वाईट चिंतलं तर वाईट कोणाचं होईल? मग त्याच्या उलट विचार करा ना आपण सूत्र. जर मग आपण दुसऱ्याबद्दल चांगलं चिंतन केलं मग चांगलं कोणाचं होईल? म्हणून स्वामी विवेकानंद काय म्हणायचे? तुम्ही माझ्यापेक्षा 100 पट बघा मोठे व्हा. बरं का? काय म्हणायचे स्वामी विवेकानंद? तुम्ही माझ्यापेक्षा 100 पट. तसं का आपण सुद्धा बघा, आपण बघा सर्व का गुरुबंधूंनी तुम्ही सुद्धा एकमेकाला काय म्हणायचं? बरं का? समाधानाने अशोकला काय म्हणायचं? अशोक आपलं समाधान कृष्णा समाधानी कृष्ण काय म्हणायचं? कृष्णा माझ्यापेक्षा तू 100 पट नाही, 1000 पट मोठं कर. मग पहिलं मोठं कोण होईल? आणि समान कृष्णाने सुद्धा काय म्हणायचं? अशा रीतीचा विचार केला. किती सुंदर विचार आहे, किती सूत्र महत्वाचं आहे. म्हणून मन काय आहे? जिसने खड्डा खोदाया सो वही, म्हणजे जो दुसरा खड्ड्या खोदी तर त्या खड्ड्यात खोला जावं लागेल. म्हणून मग असा
मग सूत्र बघा या मानवी जीवनाचा आहे नाच्या सगळ्या सांगसत्रामध्ये हा अजून आपण 5-1 मिनिटं बघलं असेल सर्व बघा अनुठाळतींनी इकडे लक्ष द्यायचं बरं का. पहिलं तुमचं टार्गेट काय आहे 1.25 लाख जप पाहिजे प्रत्येकाचा झाडाच्या बघा. किती लाख 1.25 लाख बघा जप. त्यासाठी बैठकच बघा. एकदा बैठक बसते काय करायचं नाही 100 माळी असेल 50 माळीचं टार्गेट असेल त्याशी उठायला असेल आता नियोजनबद्ध काय नियोजनबद्ध बघा जप करायचं. त्यासाठी आता 1.25 लाख जप करायचा आहे ना मग दररोजच्या किती माळी आपल्या ठरलेल्या आहे 200 किती 100 दुपारून 100. आता 100 माळी दुपारून सुद्धा कशा करायचे सुद्धा आपल्याला नियोजन पाहिजे की नाही. मग 100 माळी कशा होऊ शकतो दुपारपर्यंत त्याचं बघा ज्यांनी त्यांनी काय करा. आता बाबा काही सर्व सांगणार नाही ज्यांनी ते लक्षात घ्यायचे त्याला तुम्ही सर्व काय तुम्ही दुसऱ्याला अनुष्ठानाला बसवणार किती लक्षात काय दुसऱ्याला तुम्ही अनुष्ठानाला दुसऱ्याला तुम्ही काय करणार आहेत मार्गदर्शन करणार दुसऱ्याला तुम्ही काय करणार आहेत मग पत्र देणार नाही पत्र म्हणजे पोस्ट म्हण नाही की दुसऱ्याला तुम्ही मग महिमा सांगणार आहे लक्षात या सांग सत्रामध्ये सर्व अनुठानावरती पहिलं 1.25 लाख त्याप्रमाणे मौन काय करायचं नाही बघा नियमाचं पालन अनुष्ठानाच्या नियमाचं पालन काय आहे मौनाचा भंग करायचा नाही. त्यासाठी मोबाईल तर काय केलं 7 दिवस आता तुम्ही काय केले मोबाईल फ्री घ्यायचे मोबाईलपासून दूर जायला सर्वजण आणि कोणाजवळ असं तर अजून बरं का काय करा तो मोबाईल काय करा जवळ ठेवू नका बरं का. मोबाईल म्हणजे काय ना कांदा असं काचवरी तसं काचवरी संपर्क झाला संसर्ग झाला तर काय मसाला गेला तसं मोबाईल जवळ ठेवला तर ती मोबाईल काय बघ तुम्हाला ये इकडे मोबाईल काय म्हणेल ये इकडे ये मला हातात लाव कानाला बटन भर. म्हणून कोणी मोबाईल वापरायचा नाही. मोबाईल वापरल्याने काय होतं बघा भंग लक्षात आनंदाचा भंग लक्षात म्हणून काही बघा आमचा काही उपयोग होणार नाही. त्याप्रमाणे आणखी काय पहाटे बघा की 5 वाजेच्या 4:30लाच आपली विधी नागीची सुरू होईल. जर नागीच्या टाळ्या बघा साडी 4:30ला विधी सुरू होते म्हणजे 3 विधीचे पाठ सगळेच होऊन जातात. आता आपल्या शेवटचा आधी घ्यायचा पाठाचा नाही अजून एक घ्यायचा 5755 त्याची नोंद करायची. त्याप्रमाणे वैजनाथ रसराम आळंदस्वर शहापूरचे बघा गंगापूर संभाजीनगर कोणी काही संकल्प होता तुमचा सकाळी सांगितलं होतं यांचा संकल्प होता बरं का. या अनुष्ठानामध्ये पंग द्यायची बरं का आणि मग एक पत्त्याचा ऑर्डर एक पत्र वाटायचं समजा पंक्तीसाठी बघा त्यांनी 10,000 रुपीज डोनेट टू बाबाजी त्या टाळ्यावर त्यांचा पूजन झाले त्याचप्रमाणे बघा की बघा पवित्र वस्त्र घेऊ. त्याप्रमाणे आपण हिंदू धर्माचे पाईक आहोत म्हणून त्यासाठी कपडे सुद्धा कोणते वापरले पाहिजे की काय कोणते सुद्धा कपडे वापरले पाहिजे आपण नाही तर आता काय निघाल्या फॅशन आहे की फॅशन का आणि म्हणजे फॅशन निघाले बरं का. थोडा कट मारला काय का शर्टला कट मारला पॅन्टला कट झालेले फॅशन म्हणते बरं का. आपली भारतीय संस्कृती किती उच्च आहे की देशात. आपली भारतीय संस्कृती नेहमी काय बघा बेइज्जत होणार नाही बघा मनुष्याची असा बघा प्रयत्न आचार विचारातून बघा
त्या ठिकाणी गेला गेला शाद्या तिने सुंदर ड्रेस केली मस्त बाकी नेहरू कुर्ता पायजमा मस्त पायजामा सर 20 रुपयानं आपली निवार का 20 रुपयानं करून येईल माहिती आहे का आपली भारतात निवार काही 20 रुपयानं करून येईल आपण उष्ण कटिबंधातले आहोत हे बघा ते थंड कटिबंधाचे लोक आहेत म्हणले ते थंड प्रदेशचे लोक आहे म्हणून त्याला या पॅन्टी त्यांना घालणं गरजेचं आहे की हे पॅन्टी त्यांना का वापरणं गरजेचं आहे ते थंड कटिबंधाचे बघा त्यांचे देश किंवा त्यांचे जन्माला येते म्हणून थंडीपासून बचावा म्हणून ते घालतात आपण उष्ण कटिबंधाचे लोक आणि म्हणून बघा त्यानुसार आपला भारतीय पोशाख कसा आहे की आजकाल बघा बरं का या लोकांनी नादी लावलं बरं का भारतात अनेक माध्यमातून नादी लावलं असं नाही का विश्व सुंदरी बक्षीस त्याचा विश्व सुंदरी कोणाला म्हणतात माहिती कोणाला मानत्या कमीत कमी कपडं विश्व सुंदरी सुद्धा कशी निवडली जाते कशी निवडली पाहिजे विश्व सुंदरी हा म्हणून म्हणतात म्हणून बघा भारतीय नारी कोणाला म्हणलेलं आहे पतीचा आदर का बाहेर लक्षात घ्या महिला म्हणून एक लक्षात घ्या पतीचा आदर महिलांनी नेहमी काय करायचं पती राजाचा नेहमी आदर करायचा म्हणजे पतीच्या आदराला कधीच आरे करायची भाषा करायची नाही बरं का बाहेर लक्षात घ्या किंवा नावाने सुद्धा का नावाने कधीच हाक मारायची नाही आणि आरे कार्य म्हणायचं लक्षात घ्या यांना पतीचा आदर एकतर हाक कशी मारायची माहितीये का अहो खाऊ नाही किंवा मुलीच्या किंवा मुलाच्या नावाने वर हाक मारायची नावाने हाक मारायची नाही अशा म्हणजे पतीचा आदर सेवेला सादर आदेशाचं पालन करायचं कोणाच्या पतिराजाला लक्षात घ्या दुसऱ्या बायाने बघा दुसऱ्याचं ऐकायचं नाही बायने कोणाचं ऐकायचं नाही मुद्दा लक्षात बघा बायने कोणाचं ऐकायचं नाही पहिला मुद्दा शेजारणीचं कधीच ऐकायचं नाही बघा कोणाचं बायने कोणाचं ऐकायचं नाही शेजारणीचं कधीच ऐकायचं नाही दुसरा मुद्दा माहेरच्या आमचं कधीच ऐकायचं नाही बरं काय माहेरचं म्हणजे आई वडिलांचं कधीच ऐकायचं नाही बरं का लक्षात दुसरा मुद्दा तिसरं नातेवाईकांचं कधी ऐकायचं नाही मग कोणाचं ऐकायचं पतिराजांचंच ऐकायचं बरं का कोणाचं ऐकायचं बायनी फक्त याला म्हणतात पतीचा आदर काय सेवेला सादर भुकेल्याची मग घरात कोणी बघा पहिलं घरातली माणसं उपाशी ठेवायची निवार का नाही तर घरात माणसं उपाशी बाहेर आणणार चालू त्याला काही अर्थ नाही भुकेल्याची कदर काय म्हणलेलं आहे पतीचा आदर सेवेला सादर भुकेल्याची कदर डोक्यावर तीच भारतीय नेहमी डोक्यावर काय असावा नाहीतर काय होतं माहितीये का असंच बघा कार्यक्रम चालू होतो बरं का समजा चांगली बरं का आमच्या नागेशची जी बसली होती बरं का अनेक बाया संक्रांती कार्यक्रम आलेल्या होत्या आणि चांगदेवानाने बघितलं बऱ्याचशा महिलांचा कार्यक्रम आलेला होता का मग त्यांना काय दिसलं चांगदेवानाला काय दिसलं ज्याला महिलाकडे बघितलं चांगदेवानाला दृश्य दिसलं काही बायांच्या डोक्यावर पदर आहे आणि काही बायांच्या डोक्यावर मात्र पदर नाही बरं का असं दिसलं दृश्य कोणाला चांगदेवानांना आणि मग असं पाहिल्यानंतर काय पाहिलं काही बायांच्या डोक्यावर पदर आहे आणि काही बायांच्या पदर काही बायांच्या डोक्यावर पदर नाही असं पाहिल्यानंतर प्रश्न निर्माण झाला चांगदेवानाच्या मनामध्ये आणि मग विचारलं कोणी त्यानं बघा चांगदेवाने कोणाला विचारलं नागेश महाराज विचारलं का नागेश मग का म्हणे नागेशजी महाराज म्हणे अनेक बाईचा कार्यक्रम आलेला बरं का मी बघितलं म्हणे कार्यक्रम आलेल्या बायामध्ये मला काय दिसलं काही बायाने डोक्यावर पदर गेले आणि काही बायाने मात्र डोक्यावर पदर घेतील नाही म्हणे मला मग प्रश्न गेला चांगदेवानांनी नागेशजींना का म्हणे नागेशजी म्हणे आजकालच्या बाया डोक्यावर पदर का घेत नाही बरं का हा प्रश्न विचारला आजकालच्या बाया डोक्यावर पदर का घेत नाही आता नागेशजी महाराज ते काय उत्तर दिलं होता म्हणे अण्णा त्याचं असं म्हणे आजकालच्या बाया डोक्यावर पदर का घेत नाही म्हणे बरं का काय उत्तर दिलं नागेशजीनं म्हणे अण्णा बघा म्हणे आजकालच्या बाया डोक्यावर पदर का घेत नाही म्हणे ज्या बायांना डोक्याचा पत्ता नाही
त्या बाया डोक्यावर बदल घेत नाही. ओम जनार्दनाय नमः. बघा आमच्या प्रकृती समान माता सर माता भगिनी याच्या डोक्यावर सर्वांच्या डोक्यावर पदे जर टाळ्या आम्ही केला सर याला म्हणतात पतीचा आदर. सेवेला सादर केल्याची डोक्यावर आणि भारतीय मग आपण भजन घेऊया आणि सांगण्याचा ते नंतर बघू आता सर्व जागा टाइम ध्यानात राहिलं भजन. सुंदर असं भक्ती होती रावणिका. जनार्दन बाबाची माया